बीडच्या आष्टीमधील वनवेवाडी गावच गावकऱ्यांनी चक्क विकायला काढलंय। रस्ता नाही, मोबाईलला रेंज नाही आणि एसटी सेवा देखील उपलब्ध नाही। त्यामुळे आता नागरिक त्रस्त झाले। थेट मुख्यमंत्र्यांकडेच गाव विकत घेण्याची मागणी गावकरी करतायत। हा पंढरपूर पालखी मार्ग असून त्याची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांचं श्राद्ध घालत गावकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला। 2 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्याने रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून गावकऱ्यांनी त्यात पुष्पवृष्टी करत बोंबाबोंब आंदोलन केलं। एसटी गावात येते फक्त मतपेटी पुरती असा आरोप देखील आता गावकरी करतात। जिल्ह्याचे पालकमंत्री यांना एक कळकळीची विनंती की आमचं गाव चांगल्यापैकी आहे, फक्त रस्त्यामुळे आमची सगळी अक्कल बंद आहे। आमच्या गावाला मोबाईल कसलाच कोणाचा लागत नाही, कोण घरावर निघतं कोण झाडावर निघतं तवा। तर आमचं गाव चांगल्यापैकी सुशिक्षित पोरं आहेत आमचे, त्यांची नुकसान होती। याच्यासाठी आमच्या रस्त्याची काळजी घ्या ही तुम्हाला नम्र विनंती। 2 तालुक्याचा जडणवडण रस्ता आहे, त्याच्यामुळं हा रस्ता लवकर झाला पाहिजे आणि शासनाने ह्याचा लवकर निर्णय घ्यावा, नसता आम्ही यानंतर रस्ता रोको करू। माझी ग्रामविकास मंत्री यांना विनंती, जयकुमार गोरे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, की त्याच्यानंतर आमचं रेंजचा टावर म्हणजे आपलं देश गेला मंगळवार 2दा यान पाठवलं, एकदा फेल झालं, नंतर पाठवलं जे सक्सेसफुली लँड झालं, बरोबर। त्याच्या सक्सेसफुली लँड झाल्यानंतर आम्हाला इथं आणखी 5G आलं, 7G याची तयारी चालू झाली शासनाची। जयकुमार गोरे साहेब असतील ग्रामविकास मंत्री यांच्या अंतर्गत किंवा मग आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असतील, यांनी थोडी दक्षता घेऊन किंवा एवढा 4-5 किलोमीटर रस्ता आम्हाला करून दिला, किंवा फडणवीस साहेब असतील किंवा आमचं संत वामन महाराजांच्या पुण्यतिथीला येतात गडावर, मग हा त्यांचा पालखी मार्ग आहे ना, मग पालखी मार्ग झाला पाहिजे का नाही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।